नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सुरुवात करूयात. पार्ट 4 ला ट्रिग्नोमेट्री फंक्शन म्हणा किंवा ट्रिग्नोमेट्री ह्या पूर्ण चॅप्टरच्या जो शेवटच्या फॉर्म्युलामध्ये आलो आपण को फंक्शन आयडेंटिटीज मध्ये त्याची सुरुवात करू. ठीक आहे. मग आता को फंक्शन आयडेंटिटीज मध्ये लेकरांनो आपण ऑलरेडी थोडंसं फार याच्याबद्दल डिस्कशन केलंय. डिस्कशन मध्ये मी सांगितलं लेकरांनो की हा जो एक्स ऍक्सिस आहे ह्याला आपण कॉस ऍक्सिस म्हणतो. जो एक्स ऍक्सिस आहे त्यालाच काय म्हणतो आपण लेकरांनो, कॉस ऍक्सिस म्हणतो, ऍडजस्टंट साइड म्हणून. आणि ही जी अपोजिट साइड आहे त्यालाच लेकरांनो आपण साइन ऍक्सिस म्हणायचं, किंवा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ह्यालाच आपण लेकरांनो वाय ऍक्सिस म्हणत असतो. बरोबर आहे? येस सर. ही गोष्ट सुद्धा अगदी माहिती आहे. मग आता लेकरांनो या ठिकाणी बघा ना, पहिला क्वाड्रंट आहे हा जो आहे तो कुठला क्वाड्रंट आहे लेकरांनो? हा आहे फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. नेक्स्ट हा जो आहे लेकरांनो तो आहे सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. हा जो आहे तो आहे लेकरांनो थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. आणि हा जो आहे तो या ठिकाणी आहे फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ. तुम्ही विचार करत असाल की सर हे अशा प्रकारे नावं का दिलेत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये? तर त्याचा अर्थ असा आहे लेकरांनो, जो अँगल ड्रॉ करत असतो तो आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननीच अशा प्रकारे इथे रोटेट करत असतो. ठीक आहे. म्हणून ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इथे प्रिफर आहे. आता इथे रिप्रेझेंट काय करायचंय किंवा समजून काय घ्यायचंय तर पहा लेकरांनो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर मी टोटल ट्रिग्नोमेट्री फंक्शन लिहिले साइन थिटा, कॉस थिटा, नेक्स्ट टॅन थिटा, त्याच्यानंतर लेकरांनो या ठिकाणी कॉट थिटा, त्याच्यानंतर लेकरांनो इथे सेक थिटा, आणि शेवटचं या ठिकाणी टॅन थिटा. क्लिअर? परत सुद्धा इथे सुद्धा तेच लिहून घेतोय मी. परत तेच लिहितोय इथं साइन थिटा, त्याच्यानंतर लेकरांनो कॉस थिटा. चला एक सोपं काम करून घेऊ. ठीक आहे. टेक्नॉलॉजी वापरूत. सो व्हॉट इज द टेक्नॉलॉजी? ह्याला इरेज. चलो ह्याला इथून काय करतोय, ह्याला कॉपी और ये कुठे गेलंय, कट पेस्ट काय येते. चलो कॉपी डायरेक्टली. ठीक आहे. ह्याला थोडस राहू द्याच. हे आलं. परत ह्याला कॉपी घेऊन करून घेऊत. सो इट विल जस्ट मिनिमाइज अवर टाइम. ठीक आहे. सफिशियंट. चल ओके लेकरांनो, चला पहा रे आता. तर इथे काय, इथे काय साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. मला सांगा लेकरांनो, हा जो ऍक्सिस आहे हा कसा ऍक्सिस असतो रे? हा पॉझिटिव्ह ऍक्सिस. बरोबर आहे. हा सुद्धा कसा असतो लेकरांनो? पॉझिटिव्ह ऍक्सिस. हा निगेटिव्ह ऍक्सिस आहे. आणि हा सुद्धा काय लेकरांनो? निगेटिव्ह ऍक्सिस आहे. मग मला सांगा फर्स्ट क्वार्टर मध्ये सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्री फंक्शन ठीक आहे कशा प्रकारे असतील? पॉझिटिव्ह असतील. म्हणजे हा पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. आता टॅन म्हणजे काय रे? टॅन म्हणजे साइन बाय कॉस. टॅन म्हणजे साइन बाय कॉस. साइन बाय कॉस पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह. कॉट म्हणजे कॉस बाय साइन. कॉस पण पॉझिटिव्ह आहे, साइन पण पॉझिटिव्ह म्हणजे हा पण पॉझिटिव्ह. सेक म्हणजे वन बाय कॉस. कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक पण पॉझिटिव्ह. ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय कोसेक थिटा, कोसेक थिटा, कोसेक थिटा, आणि लास्ट इथे सुद्धा कोसेक थिटा. क्लिअर? ओके. चला तर इथे सुद्धा काय लेकरांनो, साइन पॉझिटिव्ह आहे तर कोसेक पण पॉझिटिव्ह. आता विचार करा, इथे साइन पॉझिटिव्ह आहे पण साइन पॉझिटिव्ह आहे पण कॉस कसा आहे रे? निगेटिव्ह. साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. टॅन काय येतो? साइन बाय कॉस म्हणजे पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह, निगेटिव्ह. कॉट काय येतो? कॉस बाय साइन म्हणजे निगेटिव्ह बाय पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. सेक काय रे? जर कॉस निगेटिव्ह असेल तर सेक निगेटिव्ह. जर साइन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक सुद्धा काही लेकरांना ठिकाणी पॉझिटिव्ह. क्लिअर आहे? येस सर, इथून काय अडचण नाही. आता इथे दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत.
साइन निगेटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. टॅन साइन बाय कॉस, निगेटिव्ह बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. कॉट कॉस बाय साइन, निगेटिव्ह बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सेक कॉस निगेटिव्ह आहे तर सेक निगेटिव्ह. येस, साइन निगेटिव्ह आहे तर कोसेक सुद्धा निगेटिव्ह येईल. क्लिअर? ओके. त्याचप्रमाणे इथे कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन काय निगेटिव्ह. मग साइन निगेटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे. टॅन म्हणजे काय लेकरांनो, साइन बाय कॉस, निगेटिव्ह बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कॉट कॉस बाय साइन म्हणजे पॉझिटिव्ह बाय निगेटिव्ह अगेन निगेटिव्ह. सेक जर कॉस पॉझिटिव्ह आहे तर सेक पण पॉझिटिव्ह राहील आणि जर साइन निगेटिव्ह असेल तर कोसेक सुद्धा काय लेकरांनो निगेटिव्ह. का? कारण आपल्याला रेसिप्रोकल फंक्शन माहिती आहेत. ठीक आहे, किंवा आपण रेसिप्रोकल आयडेंटिटीज व्यवस्थित शिकलेलो आहोत. मग मला सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह आहेत. यस, फर्स्ट क्वार्टर मध्ये काय लेकरांनो ऑल पॉझिटिव्ह आहेत. सेकंड क्वार्टर मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह लेकरांनो, साइन. येस, सेकंड क्वार्टर मध्ये साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक. साइन थिटा आणि कोसेक थिटा काय लेकरांनो पॉझिटिव्ह आहेत. थर्ड क्वार्टर मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत. थर्ड क्वार्टर मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा काय लेकरांनो पॉझिटिव्ह आहेत. आणि इथं शेवटी कोण कोण पॉझिटिव्ह आहे, इथे कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे सेक थिटा, हे दोन कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत. क्लिअर? मग आता विचार करा ना, मग ह्याला लक्षात कसं ठेवायचंय. फर्स्ट क्वार्टर मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वार्टर मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड क्वार्टर मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वार्टर मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. एक गोष्ट लक्षात ठेवा, साइनचं रेसिप्रोकल कॉस आहे, साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह. इथं टॅनचं रेसिप्रोकल कॉट आहे, जर टॅन पॉझिटिव्ह तर कॉट पण पॉझिटिव्ह. इथे कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, कॉस पॉझिटिव्ह तर सेक सुद्धा पॉझिटिव्ह. मग लक्षात कसं ठेवायचं लेकरांनो, तर लक्षात ठेवण्यासाठी एक छोटस इथं सेंटेन्स आहे, ते आपण रिवाइज करून घेऊ. सेंटेन्स काय बघा, ऑल यस स्टँड फॉर स्टुडंट. ठीक आहे, ऑल स्टुडंट, टी फॉर या ठिकाणी लिहितोय मी टेक. ठीक आहे, ऑल स्टुडंट. क्लिअर? ऑल स्टुडंट टेक आणि सी फॉर कॉफी. ठीक आहे, ऑल स्टुडंट टेक कॉफी. क्लिअर? लक्षात राहील. म्हणजे इथं सी स्टँड फॉर कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे, ऑल म्हणजे सगळेच पॉझिटिव्ह. यस फॉर स्टुडंट, फॉर साइन पॉझिटिव्ह, ऑल एव्हरीथिंग निगेटिव्ह. साइन पॉझिटिव्ह, त्या रेसिप्रोकल मध्ये कोसेक सुद्धा पॉझिटिव्ह. टेक, ठीक आहे, टॅन पॉझिटिव्ह त्याचा रेसिप्रोकल कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळेचे सगळे निगेटिव्ह. ठीक आहे, तर हे झालं लेकरांनो सिम्प्लिफिकेशन आणि डेफिनेटली तुम्हाला हे लक्षात राहील. आता पहा रे, आता लेकरांनो को फंक्शन आयडेंटिटीज आता समजून घेऊ. मग को फंक्शन आयडेंटिटी समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं, को फंक्शन आयडेंटिटी समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं लेकरांनो आपल्याला कळलं की कुठला क्वाड्रंट काय आहे आणि कशा प्रकारे आहे. आता इथे आपल्याला दिसतंय दोन ऍक्सिस, एक लेकरांनो एक्स ऍक्सिस आणि या ठिकाणी काय रे वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. क्लिअर आहे? मग आता एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ठेवलं, इथे दोन आहेत. एक स्टेटमेंट लिहितोय मी या ठिकाणी, स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट काय लेकरांनो, इफ angle is connected with, if angle is connected with x axis or cos axis. ठीक है, क्या लिख रहा हूं, if angle is connected with x axis or cos axis, then trigonometry function will be as it is, will be what, as it is. बघा, if the angle is, if the connected angle किंवा angle is connected with the x axis or cos axis, then the trigonometry function will be as it is. as it is म्हणजे काय लेकरांनो, साइनचं काय राहील रे, साइनच राहतील, चेंज होणार नाही. ठीक आहे, कॉसचं काय राहील लेकरांनो, कॉसच राहील. टॅनचं काय असेल तर टॅनच असेल. सेकचं काय असेल, सॉरी, कॉटचं काय असेल, कॉटचं काय असेल लेकरांनो, कॉटच असेल. त्याच्यानंतर सेकचं असेल लेकरांनो सेक आणि शेवटी कोसेकचं काय असेल रे, कोसेक. ठीक आहे सर, एवढं तर कळालंय आम्हाला की साइनचं साइन असेल म्हणजे ट्रिग्नोमेट्री फंक्शन ऍज इट इज असेल, चेंज होणार नाही. मग आता इथे साइन असेल तर साइन, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन, कॉटचं कॉट, सेकचं सेक आणि कोसेकचं कोसेक.
एवढं व्यवस्थित कळतंय. पण सर कनेक्टेड अँगल विथ एक्स ऍक्सिस म्हणजे काय? आता विचार करा लेकरांनो, एक्स ऍक्सिसचं रिप्रेझेंटेशन कसं आहे? बघा रे, इथं आहे लेकरांनो हा 0 डिग्री, ठीक आहे, किंवा ह्यालाच इथे आपण 360 डिग्री लिहू शकतो. हा झाला इथे 90 डिग्री, हा झाला इथं 180 डिग्री, आणि इथे झालं लेकरांनो हा 270 डिग्री. ठीक आहे, ह्याला आपण रॅडियन मध्ये असं लिहू शकतो. रॅडियन मध्ये इथे ह्याला आपण 2 पाय लिहू शकतो. इथे ह्याला पाय बाय 2 लिहू शकतो. इथे लेकरांनो ह्याला इथे आपण ह्याला लिहू शकतो, पाय लिहू शकतो. क्लिअर. आणि इथे लिहू शकतो 3 पाय बाय 2. क्लिअर. बघून घ्या प्रत्येक. ओके, क्लिअर. मग आता कनेक्टेड अँगल म्हणजे काय लेकरांनो? तो दोनच आहेत एक्स ऍक्सिस. एक आहे 2 पाय आणि एक आहे पाय. क्लिअर. कनेक्टेड अँगल एक्स ऍक्सिस म्हणजे एक तर 2 पाय आणि दुसरं काय लेकरांनो? पाय. म्हणजे 180 आणि 360. आता टेक्स्ट पुढचं बघून घेऊ. बघा रे, आता यामध्ये मला काय रिप्रेझेंट करायचंय समजून घ्या. यामध्ये लेकरांनो, इफ इफ अँगल इज कनेक्टेड विथ अँगल इज connected with y-axis or y-axis or sine axis, then trigonometry function will be change. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन विल बी चेंज. आता ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज म्हणजे काय लेकरांनो? तर साईनचं काय होईल रे? कॉस होतं, आणि कॉसचं काय लेकरांनो? साईन. त्याचबरोबर टॅनचं काय होतं रे? टॅनचं होतं कॉट, आणि कॉटचं काय? टॅन. सेकचं होतं लेकरांनो कोसेक, आणि कोसेकचं काय होतं रे? सेक. क्लिअर आहे? काय अडचण? मग इथं मला सांगा, हा जो आहे तो लेकरांनो कॉस ऍक्सिस म्हणा किंवा त्याला एक्स ऍक्सिस म्हटलं तरी चालेल. क्लिअर. याला लेकरांनो वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करा किंवा साइन ऍक्सिस रिप्रेझेंट केलं तरी क्लिअर आहे. ओके, मग इथं वाय ऍक्सिस कुठले कुठले आहेत परत बघा लेकरांनो. 0 डिग्री, ठीक आहे, किंवा 360 डिग्री, या ठिकाणी 90 डिग्री, इथे 180 डिग्री, आणि या ठिकाणी 270 डिग्री. क्लिअर. म्हणजे 180 टू 360 डिग्री म्हणजे इथे 2 पाय, 90 डिग्री म्हणजे इथे पाय बाय 2 चं रिप्रेझेंटेशन, इथं इथं ओनली पायचं रिप्रेझेंटेशन, आणि या ठिकाणी 3 पाय बाय 2 चं रिप्रेझेंटेशन आपल्याला अगदी बरोबर माहिती आहे. ठीक आहे. मग आता हे जे वेगवेगळे रिप्रेझेंटेशन आपण बघतोय याच्यामध्ये वाय कनेक्टेड विथ वाय ऍक्सिस काय लेकरांनो? एक तर 90 डिग्री आणि दुसरं काय रे? 270 डिग्री आहे. क्लिअर. ठीक आहे. जर तुम्हाला इथे जर समजून सांगायचं असेल मला, तर कनेक्टेड अँगल विथ एक्स ऍक्सिस म्हणजे काय रे? तर अशा प्रकारे लेकरांनो बघा, लक्ष समजून घ्या. कशा प्रकारे? तर या ठिकाणी 2 पाय मायनस थिटा, ठीक आहे, 2 पाय मायनस थिटा येईल किंवा 2 पाय प्लस थिटा येईल. क्लिअर. त्याचबरोबर लेकरांनो इथे जो पाय साठी आहे तो काय येईल रे? पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा, किंवा लेकरांनो पाय प्लस थिटा. मग तुम्ही विचार करणार सर याच्या पुढे काय? मग पुढे साइन ते कोसेक पर्यंत सगळे येणार. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ह्याचं पण ह्याला त्याच्या पुढे पण साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ह्याच्या पुढे सुद्धा साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. ह्याच्या पुढे सुद्धा साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. सगळेचे सगळे म्हणजे टोटल हे लेकरांनो 6 साइन चोक 24 याचे रिप्रेझेंटेशन वेगळे आपल्याला शिकायचं आहे. त्याचबरोबर जर आपण विचार केला याच्यासाठी, तर इथे सुद्धा आपल्याला तसंच लिहायचंय लेकरांनो. इथे बघा वाय ऍक्सिस म्हणजे इथे काय रे? पाय बाय 2 प्लस थिटा, त्याच्यानंतर पाय बाय 2 मायनस थिटा, आणि हे झालं 90 साठी. आणि जर 3 पाय बाय 2 म्हणजे 270 साठी असेल तर 3 पाय बाय 2 मायनस थिटा आणि 3 पाय बाय 2 प्लस थिटा. अगदी सोपं रिप्रेझेंटेशन आहे, जे की प्रत्येक विद्यार्थ्यांना कळणं तितकंच गरजेचं आहे. ह्याचे सुद्धा टोटल प्रत्येकाचे 6 6 6 आणि 6 म्हणजे साइन चोक 24 रिप्रेझेंटेशन इथे परत तयार होणार आहेत. ठीक आहे. चला वेळ वाया घालू नये, आपण सुरुवात करू लेकरांनो. फर्स्ट काय सांगितले रे? साइन पाय बाय 2 म्हणजे कनेक्टेड अँगल 90 आहे. म्हणजे कनेक्टेड अँगल काय लेकरांनो? तर या ठिकाणी लिहितोय मी कनेक्टेड जो अँगल आहे तो आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला साइन ऍक्सिस सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके सर, काहीच अडचण नाही. मग डायग्राम ड्रॉ करून घेऊ. बघा,
डायग्राम कसं ड्रॉ करता येईल कनेक्टेड अँगलची? हा झाला वाय ऍक्सिस, हा झाला एक्स ऍक्सिस. बघा लेकरांनो, कनेक्टेड अँगल मध्ये 90 मायनस थिटा म्हणजे काय रे? इकडे बघा, हा 90 ला टच झालाय. ठीक आहे, बघा इकडे हा 90 ला टच होऊन वापस येतोय. ठीक आहे, हा 90 ला टच होऊन वापस येतोय. इथं 0 डिग्री स्लॅश 360 डिग्री, इथे 270 डिग्री, इथं 90 डिग्री आणि इथं 180 डिग्री. ठीक आहे, ह्यालाच लिहित असताना इथे आपण ह्याला 2 पाय लिहितोय, इथं लिहित असताना पाय/2 लिहितोय, इथं लिहित असताना पाय लिहितो लेकरांनो, आणि इथं लिहित असताना ह्याला 3 पाय/2 लिहितो. ठीक आहे, मग बघा ना, टच 90 ला टच झाला आणि वापस आलाय, म्हणजे या ठिकाणी काय झालं लेकरांनो? हा झाला पाय/2 मायनस थिटा. क्लिअर? मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इफ द कनेक्टेड अँगल इज वाय ऍक्सिस और साइन ऍक्सिस. साइनचं काय होईल बाळांनो? साइनचं होईल कॉस. ठीक आहे, कॉस पुढे थिटा आहे तर थिटाला थिटा लिहून घ्या. ओके, इथं कॉसचं काय होईल लेकरांनो? साइन पुढे थिटा आहे, जे काही अँगल असेल ते अँगल लिहून घेऊ. टॅनचं काय होईल लेकरांनो? टॅनचं होईल सर या ठिकाणी कॉट, थिटाला थिटा, आणि कॉटचं काय होईल लेकरांनो? टॅन, थिटाला इथे थिटा. ठीक आहे ना, तो इथे लिहिलाय. सेकचं काय होईल रे? कोसेक, कोसेक थिटा. त्याचबरोबर सेकचं कोसेक आणि कोसेकच्या ठिकाणी काय येईल रे? सेक थिटा येईल. क्लिअर? मग आता आपल्याला रिप्रेझेंट काय करायचंय? तर बघा ना, साइनचं कॉस झालं, कारण कनेक्टेड अँगल वाय ऍक्सिस आहे किंवा साइन ऍक्सिस म्हटलं तरी चालेल. आता लेकरांनो बघा, मला सांगा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे रे हे? हे जे दिसतंय आपल्याला, हे रिप्रेझेंटेशन कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर हे आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल काय असतात लेकरांनो? ऑल पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे सगळेच्या सगळे काय झाले रे? हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे सगळे काय झाले लेकरांनो? पॉझिटिव्ह झालेले आहे. ठीक आहे, क्लिअर? बघा ना, साइन कॉस टॅन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, हे सगळेच्या सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहेत का नाही? बघा ना, हे 90 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वार्टर मध्ये येते. फर्स्ट क्वार्टर मध्ये सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह असतात. जर बाप पॉझिटिव्ह असेल तर लेकर सुद्धा पॉझिटिव्ह असतात. त्याप्रमाणे झालंय, हे सगळे सगळे बाप तो बाप रहेगा, हे सगळे सगळे पॉझिटिव्ह आहेत, तर हे सुद्धा सगळेचे सगळे पॉझिटिव्हच येणार. ठीक आहे, ओके, इथपर्यंत काय अडचण? नथिंग. चला पुढे पाहूत लेकरांनो, पुढे पाहू. आता बघा रे, तीच डायग्राम आहे. चला किती सोपं आहे बघा. ओके, चलो, हा एक्स ऍक्सिस आणि इकडं वाय ऍक्सिस. हा झाला एक्स ऍक्सिस आणि इथे लेकरांनो वाय ऍक्सिस. बघा, इथं आहे 0 डिग्री, इथं आहे 90 डिग्री, इथं 180 डिग्री आणि इथं 270 डिग्री. ह्यालाच तुम्ही इथं लिहू शकता 360 डिग्री. क्लिअर? मग आता लेकरांनो पुढं काय रे? तर 0 डिग्री मग किंवा 2 पाय या ठिकाणी आलं, या ठिकाणी पाय/2 येतंय, या ठिकाणी येतंय 3 पाय/2 आणि या ठिकाणी येतंय फक्त पाय. आलं? मग आता कनेक्टेड अँगल काय? 90 प्लस आहे ना. बघा, हा झाला 90 आणि पुढं चाललंय. पुढं चाललंय म्हणजे या क्वाड्रंट मध्ये काय येते लेकरांनो? पाय/2 प्लस थिटा. क्लिअर आहे? पाय/2 प्लस थिटा येते. कनेक्टेड अँगल काय? तर या ठिकाणी लिहितोय कनेक्टेड जे अँगल आहे ते कनेक्टेड अँगल काय लेकरांनो? कनेक्टेड अँगल जे आहे ते कनेक्टेड अँगल काय आहे? तर या ठिकाणी आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे, किंवा त्यालाच आपण या ठिकाणी काय लिहितो लेकरांनो? साइन ऍक्सिस सुद्धा लिहू शकतो. दॅट्स इट. ठीक आहे, चला मग मला सांगा, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे ऑल स्टुडंट, फक्त सेकंड क्वाड्रंट मध्ये, फक्त सेकंड क्वाड्रंट मध्ये लेकरांनो काय काय पॉझिटिव्ह आहे? सेकंड क्वार्टर मध्ये आपल्याला माहिती आहे फक्त साइन पॉझिटिव्ह आहे. साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचं रेसिप्रोकल कॉस कोसेक पॉझिटिव्ह होईल. ऑल स्टुडंट इथे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहेत, बाकी सगळेच्या सगळे काय लेकरांनो? निगेटिव्ह. बाकी सगळेचे सगळे काय येतील? निगेटिव्ह. ठीक आहे, आताच म्हटलं ना, बाप पॉझिटिव्ह तर पुढे येणार लेकरू सुद्धा पॉझिटिव्ह, बाप निगेटिव्ह तर पुढे लेकरू सुद्धा निगेटिव्ह. निगेटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. बाप ठरवायचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, लेकरावरून ठरवायचं नाही. ठीक आहे, चला मग सुरुवात करू. कनेक्टेड अँगल काय आहे?
कनेक्टेड अँगल आहे लेकरांनो वाय ऍक्सिस, तर साईनचं काय होईल रे कॉस, कॉसचं काय होईल इथं थिटा, कॉसचं काय होईल साइन थिटा, टॅनचं काय होईल कॉट थिटा, कॉटचं काय होईल रे टॅन थिटा, टॅन थिटा, सेकचं काय होईल लेकरांनो कोसेक थिटा आणि कोसेकचं काय होईल लेकरांनो सेक थिटा. चला पप्पावरून लेकराचं रिप्रेझेंटेशन करा साइनचं. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह तर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह तर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह तर निगेटिव्ह, हा निगेटिव्ह तर निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह तर हा सुद्धा पॉझिटिव्ह. एकदम सोपं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी शिकवलेलं आहे. होप सो की तुम्हाला व्यवस्थित कळत असेल लेकरांनो, कुणालाहीच कुठला मायनर कन्फ्युजन सुद्धा नसेल. ठीक आहे, चलायचं पुढे. चला पाहूत आता पुढे काय. पहा रे 180 प्लस आहे म्हणजे इथं स्पष्ट कळायला सुरुवात झाली आहे की सर 180 प्लस म्हणजेच बरोबर आहे. चला बघा रे, हा 180 प्लस आहे ना म्हणजे पुढे जाईल, म्हणजे या ठिकाणी येईल पाय प्लस थिटा. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण, कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण, थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो लेकरांनो आपण, थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो. मग मला सांगा इथे काय रे ऑल, इथे स्टुडंट, ठीक आहे, इथं काय येतं बाळांनो टेक आणि इथं काय रे कॉफी. क्लिअर. मग मला सांगा टेक म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं टॅन पॉझिटिव्ह, ठीक आहे बघा, आणि टॅन पॉझिटिव्ह आहे आणि त्याचं रेसिप्रोकल म्हणजे कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह 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 आणि निगेटिव्ह. क्लिअर. काय अडचण. मग कनेक्टेड अँगल एक्स ऍक्सिस आहे 0 किंवा 360, या ठिकाणी 90 डिग्री, या ठिकाणी 180 डिग्री आणि या ठिकाणी लेकरांनो 270 डिग्री. क्लिअर. मग ह्याला आपण असं लिहू शकतो कशा प्रकारे, हा जो 180 आहे 360 आहे म्हणजे 2 पाय, हा 90 आहे म्हणजे पाय बाय 2 म्हणा, या ठिकाणी ह्याला पाय रिप्रेझेंट करा आणि याला इथे लेकरांनो 3 पाय बाय 2 असं रिप्रेझेंट केलं तरी चालेल. ओके. चला सेकंदामध्ये आता पुढचं येईल निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. कसं काय आलंय बघा ना, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे सर हे. डायग्राम कुठे आहे आपली 180 प्लस पुढचा अँगल येतं ना 180 प्लस थिटा आहे म्हणजे हे 180 च्या पुढेच अँगल येतं म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो. थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो म्हणजे काय काय पॉझिटिव्ह आहे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत कारण ऑल स्टुडंट टेक कॉफी, टेक म्हणजे टी आणि कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. चला कनेक्टेड अँगल एक्स ऍक्सिस आहे म्हणजे साइनचा इथं लिहितोय लेकरांनो कनेक्टेड जे अँगल आहे ते आहेत एक्स ऍक्सिस किंवा ह्याला आपण कॉस ऍक्सिस सुद्धा म्हणतोय. म्हणजे मग साइनचं काय असतं रे लेकरांनो साइन थिटा, कॉसचं काय असतं कॉस थिटा, टॅनचं काय टॅन थिटा, स्कॉटचं काय लेकरांनो कॉट थिटा, सेकचं काय सेक थिटा आणि कोसेकचं काय लेकरांनो कोसेक थिटा. क्लिअर. एकदम क्रिस्टल क्लिअर सर, कुठेच काही अडचण नसेल किंवा नसायलाच पाहिजे. ठीक आहे. चला मग आता लेकरांनो बापावरून लेकराचा साईन द्या. हा निगेटिव्ह तर निगेटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह तर निगेटिव्ह. खतम. दॅट्स इट. फक्त कनेक्टेड अँगल एक्स ऍक्सिसला आहे म्हणून साईनचं साईन, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन, कॉटचं कॉट, सेकचं सेक आणि कोसेकचं कोसेक आलेलं आहे. किती वेळ लागतो रे शिकायला. ठीक आहे, खूप लवकर होतं ना, बरोबर आहे, वेळ अजिबात लागत नाही. ठीक आहे. आणि माझं टार्गेटच आहे की शिकवत असताना उगं लेंदी एक्सप्लेनेशन नको, शॉर्ट बट स्वीट मध्ये एक्सप्लेनेशन असलं पाहिजे जेणेकरून कमी वेळामध्ये व्यवस्थित नॉलेज गेन होणं गरजेचं आहे. ठीक आहे. चल पहा नेक्स्ट काय लेकरांनो 180 मायनस थिटा. आता परत डायग्राम ड्रॉ करतोय, पाहून घ्या प्लीज. 180 मायनस थिटा म्हणजे इथं काय आलं रे पाय मायनस थिटा आले. ठीक आहे लेकरांनो, पाय मायनस थिटा आलेला आहे. पुढच्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, मी तेच लिहितोय 0, 360 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, या ठिकाणी 270 डिग्री. क्लिअर. मग मला सांगा लेकरांनो परत तेच लिहिणार 3 पाय बाय 2, या ठिकाणी 2 पाय, या ठिकाणी पाय बाय 2 अगेन, या ठिकाणी ओनली पाय. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट आहे करेक्ट आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहोत आपण ऑल स्टुडंट, STUDENT स्टुडंट टेक कॉफी. ठीक आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये आहोत. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहोत आपण
सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतं रे? सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं. स्टुडंट म्हणजे साइन पॉझिटिव्ह आणि कोसेक पॉझिटिव्ह. बाकी सगळे कसे असतात? निगेटिव्ह. सगळे निगेटिव्ह झाले. करेक्ट अँगल कुठला? एक्स ऍक्सिस आहे. येस सर, एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे साइनचं काय झालं बाळांनो? साइन थिटा. कॉसचं काय रे? कॉस थिटा. टॅनचं काय? टॅन थिटा. कॉटचं काय लेकरांनो? कॉट थिटा. सेकचं सेक थिटा आणि कोसेकचं इथे जे काय अँगल असेल ते कोसेक थिटा. क्लिअर? वडिलांवरून लेकरांचं साइन चेंज देऊन टाका. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह. संपलं. किती वेळ लागणार ह्या गोष्टीला समजून घ्यायला? खूप लवकर कळतं. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाले की पुढच्या येणाऱ्या टॉपिक मध्ये कधीच अडचण येत नसते. ठीक आहे? चला, कळतंय व्यवस्थित? पाहून घ्या बरं. चला, शेवटचे आता आणखी 2-4 राहिलेले आहेत. चला नेक्स्ट 270. परत डायग्राम ड्रॉ करून घेऊ. बघा 270 काय लेकरांनो? मायनस थिटा आहे. म्हणजे हा झाला 270 आणि वापस येतोय. म्हणजे 3π/2 मायनस थिटा आहे. जर आपण अगोदरच बघितलं तर पाय मायनस थिटा होता. हा बघा ना, 270च्या अगोदरच आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्या क्वार्टर मध्ये आहोत आपण? कुठल्या क्वार्टर मध्ये आहोत? थर्ड क्वार्टर मध्ये. मग इथे आपण बघितलंय ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. क्लिअर? कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहोत आपण? तर आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये. बरोबर आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे लेकरांनो, थर्ड क्वाड्रंट मध्ये टेक म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. बाकी सगळेच्या सगळे कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. कनेक्टेड अँगल कुठला आहे चेक करा. एक्स ऍक्सिस आहे का वाय ऍक्सिस आहे? हे एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. बाकी इथं 0. हा झाला 90 डिग्री, 180 डिग्री आणि इथं 270 डिग्री. 270 म्हणजे 3π/2. इथे लेकरांनो 0 किंवा 360 डिग्री म्हणजेच 2π. या ठिकाणी 90 डिग्री म्हणजेच 90 डिग्री म्हणजेच कुठं लिहिले? इथं लिहिलं ना. 90 डिग्री म्हणजेच π/2. या ठिकाणी पाय. ठीक आहे? चला मग सुरुवात करूत आता. मायनसचं इथं मायनस 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 सॉरी, प्लस प्लस आणि मायनस मायनस. ठीक आहे? तर कनेक्टेड अँगल वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस आहे म्हणजे काय रे? निगेटिव्हला निगेटिव्ह आलं. थर्ड क्वाड्रंट प्रमाणे आलं ना. मग आता साइनचं काय लेकरांनो? कॉस. त्या ठिकाणी आलं कॉस थिटा. येस. कॉसचं काय होईल लेकरांनो? तर साइन थिटा. टॅनचं काय होईल? तर कॉट थिटा. कॉटचं काय होईल लेकरांनो? तर टॅन थिटा. सेकचं काय रे? तर कोसेक थिटा. आणि कोसेकचं काय लेकरांनो? तर सेक थिटा. संपलं. ठीक आहे? एवढं सोपं रिप्रेझेंटेशन आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. क्लिअर? चल पुढे चालायचं परत. चालायचं पुढं. चला पुढे बघूत लेकरांनो. 360 270 प्लस थिटा. आता 270 प्लस थिटा म्हणजे काय रे? तर इथे बघा 270 आलोत आणि हे गेलो पुढे. म्हणजे 2 इथे 3π/2 प्लस थिटा. क्लिअर? हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि इथं वाय ऍक्सिस. क्लिअर? मग आता रिप्रेझेंटेशन काय करायचंय? चिल्लर आहे ना सर. काय कुठल्या क्वार्टर मध्ये आपण? फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहोत. इथे कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहोत? फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहोत. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे काय होणार सर? फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे आपल्याला माहिती आहे ऑल स्टुडंट टेक कॉफी. कॉफी. ऑल स्टुडंट टेक कॉफी म्हणजे इथं कॉस, इथे कॉस पॉझिटिव्ह आणि त्याचं रेसिप्रोकल सेक पॉझिटिव्ह असतील आणि बाकी सगळे निगेटिव्ह असतील. बाकी सगळे निगेटिव्ह. ठीक आहे? बाकी सगळे इथं निगेटिव्ह असतील. क्लिअर? इथं लिहितोय मी कॉफी. ठीक आहे? दॅट्स इट. क्लिअर आहे? आणि कनेक्टेड अँगल काय लेकरांनो? कनेक्टेड अँगल काय आहे इथे लिहूत ना. कनेक्टेड अँगल जो आहे तो वाय ऍक्सिस आहे किंवा ह्यालाच आपण साइन ऍक्सिस सुद्धा म्हणतोय. मागच्या बाजूला लिहिलंय का आपण? इथे लिहिलं नाही. इथे कनेक्टेड अँगल जे आहे ते आहेत वाय ऍक्सिस किंवा ह्यालाच लेकरांना आपण इथे साइन ऍक्सिस म्हणतो. क्लिअर? चला पहा बरं आता इथे. ओके, तर या ठिकाणी काय होणार बघा. सगळ्यात पहिले कनेक्टेड अँगल वाय ऍक्सिस आहे तर साइनचं कॉस थिटा, कॉसचं साइन थिटा, टॅनचं
कॉट थिटा, कॉटचं टॅन थिटा, सेकचं कोसेक थिटा आणि कोसेकचं काय लेकरांनो सेक थिटा. ठीक आहे. चला पप्पावरून लेकराचं साईन देऊन टाका. पप्पा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सॉरी हा, गडबड झाली काय. हा ओके. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह. क्लिअर. निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह. दॅट्स इट. क्लिअर. ओके. चला पहा. हॅलो. चला शेवटचं करून घेऊ लेकरांनो. शेवटचं बघा रे, शेवटचं काय आहे. हे जे रिप्रेझेंटेशन आहे ते कसं आहे, 360 प्लस थिटा आहे. म्हणजे इथे आलो आपण 2 पाय प्लस थिटा. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आलो आपण, फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंट. कनेक्टेड अँगल काय हो, कशाची आहे, एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. क्लिअर. म्हणजे इथं जे आहे ते आपल्याला माहिती आहे लेकरांनो, ऑल इथं आपल्याला माहिती आहे लेकरांनो, इथं ऑल काय आहेत रे, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे सगळं पॉझिटिव्ह आहेत. हा पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. कनेक्टेड अँगल कशाशी आहे, एक्स ऍक्सिस ची आहे. कनेक्टेड अँगल लिहून घेऊ. कनेक्टेड जे अँगल आहे ते एक्स ऍक्सिस ची आहे, किंवा त्यालाच आपण साइन एक्स सॉरी त्यालाच आपण लेकरांनो कॉस ऍक्सिस सुद्धा म्हणतोय. मग साइनचं काय आहे, साइनचं या ठिकाणी लेकरांनो कॉस थिटा, कॉस सॉरी हा एक्स ऍक्सिस आहे ना, तर साइनचं साइन थिटा, कॉसचं कॉस थिटा, टॅनचं टॅन थिटा, कॉटचं कॉट थिटा, सेकचं सेक थिटा आणि कोसेकचं इथे कोसेक थिटा. क्लिअर. फक्त आता जे पॉझिटिव्ह साईन असतील ते सगळे सगळे इकडे देऊन टाका. जे असेल ते साईन पॉझिटिव्ह आहेत फर्स्ट क्वार्टर मध्ये, त्यामुळे सगळे सगळे काय आले इथं, पॉझिटिव्ह आलेले आहेत. ठीक आहे. चला शेवटचं कंप्लीट करून घेऊ. काय लेकरांनो इथे येतं रे, तर इथे येतं हे झालं 360 टच केलं वापस आलं, म्हणजे इथे काय लेकरांनो 2 पाय मायनस थिटा आणि इथे काय होतं 2 पाय प्लस थिटा. कनेक्टेड अँगल काय आहे, एक्स ऍक्सिस. कनेक्टेड जे अँगल आहे ते काय आहे, एक्स ऍक्सिस आहे, किंवा आपण ह्याला कॉस ऍक्सिस सुद्धा म्हणतोय. ठीक आहे. क्लिअर. म्हणजे काय होईल लेकरांनो, साइनचं काय येईल रे, इथे आपल्याला माहिती आहे इथं कॉफी येतं. बरोबर आहे. म्हणजे इथे कोण कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस पॉझिटिव्ह आहे आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह आहेत. ठीक आहे. कनेक्टेड अँगल एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे साइनचं साइन थिटा, कॉसचं कॉस थिटा, टॅनचं टॅन थिटा, कॉटचं कॉट थिटा, टॅन थिटा, कॉटचं कॉट थिटा, सेकचं सेक थिटा आणि शेवटी कोसेकचं या ठिकाणी लेकरांनो कोसेक थिटा. क्लिअर. फक्त साइन जे आहे ते साइन देऊन टाका. मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस, मायनसला मायनस, मायनसला मायनस, प्लसला प्लस आणि मायनसला मायनस. ठीक आहे. अगदी व्यवस्थित. ठीक आहे. चला पहा बरं लेकरांनो, इथे मग आपल्याला माहिती आहे इथे 360 डिग्री आहे किंवा 0 डिग्री आहे, इथं 90 डिग्री आहे, इथं 180 डिग्री आहे आणि इथं 270 डिग्री आहे. 270 म्हणजे 3 पाय बाय 2, या ठिकाणी 2 पाय, या ठिकाणी पाय बाय 2, या ठिकाणी पाय. ठीक आहे. अगदी चिल्लर आणि एकदम व्यवस्थित कळत असेल. चालेल लेकरांनो. तर हे जे पूर्णच्या पूर्ण जे रिप्रेझेंटेशन आपण बघितलं हे आहे को फंक्शन आयडेंटिटीजचं. ठीक आहे. ज्याचं की आपण हे ह्याचं एक को फंक्शन आहे, म्हणजे साइन 2 थिटा मायनस थिटाचे को फंक्शन काय, मायनस साइन थिटा. हे साइन तुम्हाला कधी नसतील. हे जे साइन तुम्हाला मी दिलेले आहेत लेकरांनो, हे फक्त ज्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे. आता सपोज या ठिकाणी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे, तेव्हा फोर्थ क्वाड्रंट प्रमाणे कोण कोण पॉझिटिव्ह असतं, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं. ते जस्ट मी रिप्रेझेंटेशन केले, कारण हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला पुढे ऍज इट इज तुम्हाला लिहिता यावे म्हणून. ठीक आहे. कळतंय. मग तुम्ही जर विचार करत असाल की सर क्वेश्चन मध्ये असं येतं का मायनस, तर हे याचं काही इथं गरज नाहीये. ठीक आहे. हे आपण कशा प्रकारे दिलंय, क्लिअर. इथे सुद्धा ह्याची काही गरज नाहीये. तुम्हाला कळावं म्हणून इकडले साइन इकडे ऍज इट इज येतात म्हणून दिलेलं आहे. इथे सुद्धा ह्याची काही गरज नाही, कन्फ्युजन करून घेऊ नका. इथे सुद्धा ह्याची काही गरज नाही, तर इकडे जे साइन येणार आहेत ज्या क्वाड्रंट प्रमाणे ते पुढे साइन ऍज इट इज येणार आहेत.
ठीक आहे. नसता तुम्हाला वाटेल की पुढे मायनस येतं, पुढे प्लस येतं, तसं काही नसेल. ठीक आहे. जस्ट साइनसाठी तुम्हाला मी इथं हे लिहून दिलेलं आहे किंवा समजून सांगितलेलं आहे. ओके. चलो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच. आणि डेफिनेटली प्लीज हा व्हिडिओ बाकीच्या मित्रांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच. बाय.